ही स्वामी समर्थांचीच कृपा आहे असं मी मानतो. कारण सिनेमा ज्या पद्धतीनं उचलला गेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतला आहे, त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आभार. कारण कुठलाही मोठा चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, लाखो करोडो रुपये नाहीत पब्लिसिटीला. असं नसतानाही सगळं सिनेमा 100 कोटीच्या जवळ चालला आहे. ह्याला फक्त आणि फक्त मराठी सिनेमावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक कारणीभूत आहेत. आणि शेतकऱ्यांना ही सगळी जी नफा दिला जाणार आहे, त्यात माझ्यापेक्षा या निर्मात्यांचं कौतुक जास्त आहे, कैलास वाणी साहेबांचं, की त्यांना वाटलं हे सगळं द्यावं. मुळात ते खानदेशातले आहेत, म्हणून कदाचित खानदेशातल्या माणसाला वाटलं की स्वतः शेतकरी पण आहेत, शेतकऱ्यांचं दुःख याला मी मदत करावी. पहिल्यांदाच असं घडत असेल मराठी सिनेमाच्या इतिहासात की एक निर्माता एवढा प्रॉफिट होऊनही तो पुन्हा शेतकऱ्यांना किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देतोय. या पिक्चर मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. नाही, मला ते तसं कळत नाही आहे काय मागं असलेलं किंवा त्याच्या डेफिनेशन काय असतात याच्यावर बोलण्या इतका मी मोठा पण नाही आहे. विदर्भाला मागासलेलं वगैरे म्हणणं योग्य नाही, कारण खूप मोठा भाग आहे महाराष्ट्रातला आणि खूप मोठमोठ्या लोकांनी योगदान दिलेला भाग आहे. त्यामुळं महत्त्वाचं अंग आहे. सगळ्या महाराष्ट्राला संत्र्याची चव खाऊ घालणारा विदर्भ आहे. हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण विदर्भात जास्त आहे आणि तेच कमी व्हावं या हेतूनं काढलेला सिनेमा म्हणजे देऊळबंद भाग 2 आहे.